नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शिराळा तालुक्यात कृषी महोत्सव उत्साहात. ॲग्रो टुरिझमसाठी आमदार सत्यजित देशमुख यांचा आग्रह. शिराळा तालुक्यात केरळच्या धर्तीवर ॲग्रो टुरिझमची संकल्पना राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू असून कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन सत्यजित देशमुख यांनी केलं. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वडाच्या झाडाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सम्राट नाईक, उपसभापती मनीषा पाटील, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, जिल्हा परिषद सदस्य साई तेजस्वी देशमुख, रेणुका देशमुख, शीला मोहिते, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक कुंभार, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी किरण पवार आदी उपस्थित होते. आमदार देशमुख पुढे म्हणाले की तालुक्यात सुमारे 11,000 हेक्टरपेक्षा अधिक भात शेती असून शेतकऱ्यांनी तब्बल 42 विविध वाणांची लागवड केली आहे. नवनवीन प्रयोग करत बळीराजा निसर्गाशी झुंज देत आहे. कृषी विभागाने खुंदलापूरला मधाचे गाव म्हणून विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तसेच ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. यावेळी नानासाहेब पाटील तसेच प्रगतशील शेतकरी विकास नांगरे यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रास्ताविक विवेक कुंभार यांनी केले. कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून अनेक महिला बचत गटांनी विविध उत्पादनांचे स्टॉल उभारले होते. जस्ट ट्राय पाणी आणि काय काय घेतलं? काय नाही, एकच चेली घेतली खायला. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.